Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता चौथी विषय गणित यामधील आज आपण घटक 4 मापन किंवा महत्त्वमापन यातील कालमापन म्हणजेच घड्याळावर आधारित जे काही प्रश्न विचारले जातात त्यावर आधारित व्यवसाय नंबर 25 आज आपण सॉल्व करणार आहोत. अतिशय सोपी एक्झरसाइज आहे. तत्पूर्वी आपण काही गोष्टी समजून घेऊया. पहा, 1 तास म्हणजे 60 मिनिटे असतात. हे तर आपल्याला आता माहितीच आहे, कारण आपण आता चौथीला आहोत असं गृहीत धरूया. आणि चौथीला ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहेत. 1 तास म्हणजे 60 मिनिट. हाफ आवर म्हणजेच अर्धा तासाचे 30 मिनिटं होतात. 3 क्वार्टर्स म्हणजे पाऊण तासाचे 45 मिनिटं होतात. आणि 1 क्वार्टर्सचे 15 मिनटं होतात. हे लक्षात तुम्हाला घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये गणितं जी गणित आपण सोडवणार आहोत ते सोडवताना तुम्हाला ह्याचा वेळोवेळी उपयोग होणार आहे. आता हा व्हिडिओ आपण दोन्ही माध्यमातून बनवणार आहोत, इंग्लिश आणि मराठी, म्हणजे दोन्ही दोन्ही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. बऱ्याचशा पालकांच्या कमेंट आलेल्या आहेत की दोन्ही माध्यमामध्ये बनवा, म्हणून आपण जास्तीत जास्त इंग्लिश आणि मराठी या दोन्ही विद्यार्थ्यांना कळेल अशा पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, खालील पर्यायातील चुकीची जोडी कोणती? तर चुकीची जोडी आपल्याला इथं शोधायची आहे. पहा, अर्धा तास बरोबर 50 मिनिटे. आता अर्ध्या तासाचे 30 मिनिटे होतात, म्हणजे पहिलाच ऑप्शन आपल्याला चुकीचा सापडलेला आहे आणि आपल्याला चुकीचंच पाहिजे, म्हणजे ऑप्शन तर सापडलेला आहे. पुढे 1 तास बरोबर 60 मिनिटे, हे तर बरोबरच आहे. पाव तास बरोबर 25 मिनिटे. तर घड्याळामध्ये 15चा पाढा असतो, हे लक्षात ठेवा. पाव तास म्हणजे 15 मिनिटे होतात, इथं 25 मिनिटे दिलेले आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. पाऊण तास बरोबर 45 मिनिटे. आता पाऊण तास हे 45 मिनिटाचेच होतात, कारण घड्याळामध्ये तुम्हाला सांगितलेले आहे की इकडे पहा, पाव त्यालाच इंग्रजीमध्ये क्वार्टर म्हणतात, म्हणजेच ह्याला आपण 1 क्वार्टर म्हणतो. तो असतो 15 मिनिटाचा. त्याच्यानंतर जो हाफ क्वार्टर आहे म्हणजेच 2 क्वार्टर, ज्याला आपण हाफ आवर म्हणूया, तो असतो 15 दुनी 30 मिनिटाचा. आणि 3 क्वार्टर हा असतो 15 त्रिक 45 मिनिटाचा. आणि 4 क्वार्टर म्हणजेच 1 तास हा असतो 60 मिनिटाचा. ठीक आहे, म्हणजे मराठीमध्ये पाव तास, इथं येईल अर्धा तास, इथं येईल पाऊण तास आणि इथं येणार आहे 1 तास. जिथं जिथं असे शब्द येतील तिथं तिथं आपण 15चा पाढा लक्षात ठेवणार आहोत. ठीक आहे, तर आपल्याला इथं किती ऑप्शन चुकीचे सापडले आहेत? आणि क हे 2 ऑप्शन चुकीचे सापडलेले आहेत. म्हणजे फक्त आणि क कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 2ला आहे, म्हणून पहिलेच उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. आता दुसरा प्रश्न आपण पाहूया. सकाळी 10:30 सुरू झालेले कबड्डीचे सामने मध्यान्नोत्तर 12:15 वाजता संपले, तर सामने एकूण किती वेळ चालू होते? आता हाच प्रश्न आपण थोडासा इंग्रजीमध्ये वाचूया. पहा येते, इफ द कबड्डी मॅचेस स्टार्टेड ॲट 10:30 AM and ended at 12:15 PM, then how much times does the matches last? आता इंग्रजीमध्ये हा आणखीन सोप्पा वाटतं. बघा, 10:30 वाजता सुरू झालेले आहेत 10:30 आणि संपलेत कधी? 12:15. तर 10:30 पासून 12:15 म्हणजे 12:15 आपल्याला किती वेळ ते सामने चाललेले इतकं सिंपल आपल्याला काढायचं आहे. पहा, आता
सामने किती वाजता सुरू झाले? 10:30 सकाळी आपण AM लिहितो आणि मध्यान्नोत्तर 12:15 वाजता म्हणजेच 12:15 दुपारनंतर त्याला आपण PM लिहिणार आहोत. सामने संपले तर एकूण किती वेळ ते सुरू होते? आता 10:30 पासून 12:15 पर्यंत आपल्याला जायचं आहे. आता 10:30 पासून असं समजूया 10:30 ते 11:30 झाला 1 तास. ठीक आहे, हे तोंडी येणार आहे आपल्याला. आणि 11:30 पासून आणखीन त्याच्यामध्ये 45 मिनटं जर मिळवले तर किती होणार आहेत? ते 12:15 होणार आहेत. तुम्ही असं सुद्धा काढू शकता किंवा आणखीन एक सोपी पद्धत सांगतो. हे ते 10:30 पासून असं समजा की हे ते 12:30 आहेत, म्हणजे आपण 15 मिनटं वाढवले. हे नंतर आपण कमी करूया. 10:30 पासून 12:30 पर्यंत किती तास होतात? 2 तास पूर्ण होतात. परंतु आपण इथं 15 मिनटं वाढवले, ते 15 मिनटं पुन्हा याच्यातून जर कमी केले तर किती होतात? 1 तास 45 मिनिटं होतात. ठीक आहे, कशा पद्धतीने काढा? उत्तर येणं अपेक्षित आहे. 1 तास 45 मिनिटे म्हणजेच ह्याला मराठीमध्ये 1:15 असं म्हटलं जातं. आणि इंग्रजीमध्ये काय म्हटलं जाणार ह्याला? बघा, मराठीमध्ये काय बोललं जातं? 1:15 तास आणि इंग्रजीमध्ये म्हटलं जातं 1/4 to 2 hours. ठीक आहे, 1/4 to 2 म्हणजे हे 2 आता होणार आहेत 15 मिनिटाने. ठीक आहे, मग असे ऑप्शन कुठे आहेत पाहते? 1:15 तास आहे ब मध्ये, 2 तास तर नक्कीच नाही आहे, 2.5 तास तर हे नाही आहे, आणि 105 मिनिटे. आणि हे तर जर ऑप्शन अशा पद्धतीचे असतील अ ब क अ क, तर ह्याचा अर्थ आहे की आपल्याला सर्व प्रकारचे ऑप्शन आपल्याला चेक करायला लागतील. आता 1:15 तास हे तर आपल्या सापडलेलं आहे, म्हणजे ब तर आपल्याला 100% सापडलेलं आहे. 2.5 तास, ह्याला 2.5 तास आपण म्हणू शकत नाही, म्हणजेच 2.5 hour तर ह्याला म्हणू शकत नाही आहे. आता 105 मिनिटे. आता 1 तास म्हणजे किती मिनिटं होतात? 1 तास म्हणजे 60 मिनिटे होतात आणि त्याच्यामध्ये हे वरचे 45 मिनिटं जर आपण ॲड केले तर उत्तर येतं 105. त्याच्यामुळे 105 मिनिटे म्हणजेच 105 मिनिट्स हा ड सुद्धा आपला बरोबर येणार आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर ब आणि ड. फक्त ब आणि ड कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 4ला आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. आता तिसरा प्रश्न आपण पाहूया. खालीलपैकी कोणत्या घड्याळात 3:30 वाजलेले आहेत? म्हणजेच इंग्रजीमध्ये काय येणार? विच ऑफ द फॉलोइंग क्लॉक शोज टाईम ॲज 3:30. आता 3:30 म्हणजेच 3:30 कुठे झालेले आहेत? म्हणजेच 3:30 कुठे वाजलेले आहेत? तर आपल्याला जास्त डोकं लावायची तर गरज नाही. इथं डायरेक्ट आपल्याला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसत आहे की 3:30 इथे झालेले आहेत. म्हणून तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. आता पुढचा प्रश्न पहा. 1/4 तास अधिक 2.25 मिनिटे बरोबर किती सेकंद? हे जर आपण इंग्रजीमध्ये जर वाचलं तर पहा, इथं आहे 1/4 hour प्लस 2 minutes इज इक्वल टू हाऊ मेनी सेकंद. आता 1/4 hour म्हणजेच 1 hour तर झाला 1 इथं, आणि 1/4 म्हणजेच 1/4 त्याला म्हणायचं 15 minutes म्हणजे 1 तास 15 मिनटं. हे आधी व्यवस्थित समजून घ्या. प्लस 2 minutes. आता 2 minutes दिलेले आहेत, आवर्स दिलेले नाहीत, म्हणजेच आपल्याला आणि विचारलेले आहेत सेकंद. आता ते व्यवस्थित आपण सोडून घेऊया. 1/4 तास म्हणजेच काय? 1/4 hour. आता तुम्ही जर अलाराम वगैरे घड्याळात लावत असाल तिने त्याची मांडणी असते बघा, आवर, मिनिट्स आणि सेकंद, अशा पद्धतीने त्याची मांडणी असते. आता इथं काय सांगितलं आहे? 1/4 तास म्हणजेच 1/4 hour. 1/4 तास म्हणजे 1 तास आणि 15 मिनिटे.
आता इथं सेकंद 0, हे आहेत आवर्स, हे आहे मिनिट्स आहे, हे आहेत सेकंद. ओके, म्हणजे 1 तास 15 मिनिटं दिले, अधिक 2.25 मिनिटे. इथं आवर्स काय दिलेले नाहीत म्हणून आपण 0 लिहितं लिहिला. आणि 2.25 मिनिटे म्हणजे 2 मिनिट्स, म्हणजे 2 मिनिट आणि 15 सेकंद आपल्याला दिलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांचं कन्वर्ट कशामध्ये करायचं आपल्याला? सेकंदमध्ये करायचं आहे. आता हे ऑलरेडी 15 सेकंद इथं आहेत. ठीक आहे, ह्या सर्वांची आधी बेरीज करून घेऊया. 1 तास 17 मिनिटे आणि 15 सेकंद असं झालेलं आहे. सेकंद ऑलरेडी आहेत, त्याच्यामुळे ह्याचं काही करायची गरज नाही आहे. आता ह्या एका तासाचे मिनिट्स करताना, आता पहा, ह्या तासापासून मिनिटाकडे येताना आपल्याला 60ने गुणायला लागेल आणि ह्या मिनिटाकडून पुन्हा सेकंदाकडे येताना आपल्याला आणखीन 60ने गुणावं लागतं, हे लक्षात घ्या. म्हणजे आवर्सला सेकंदकडे जाताना 2दा 60ने गुणावे लागेल आणि मिनिटाला सेकंदकडे जाताना एकदाच 60ने गुणावं लागेल. इतकं सिंपल आहे, ते आधी व्यवस्थित समजून घ्या. आता 1 तास आधी आपण त्याला मिनिटामध्ये आणूया. एका तासाचे मिनिट किती होणार? 60. आणि पुन्हा त्याचे सेकंद करायचे असेल तर पुन्हा त्याला 60ने गुणायला लागेल. म्हणजे 60 गुणिले 60 होणार आहे 6 6 36 आणि 2 0 म्हणजे 3600 सेकंद झाले एका तासाचे. आता 17 मिनिटाचे सेकंद करताना मिनिटाकडून सेकंदकडे जाताना एकदा आपल्याला 60ने गुणायला लागेल. म्हणजे आपण 60 गुणिले 17 जर केलं, 17 0 0 आणि 17 5 85, 17 सख 102 म्हणजेच 1020 काय येणार आहेत? सेकंद येणार आहेत. ते 1020 सेकंद पण आपण इथं लिहिले. हा सेकंदाचा यस आहे. आणि आपले हे पहिले 15 सेकंद, ह्या सर्वांची जर बेरीज आपण केली तर ते सेकंदामध्ये उत्तर येणार आहे. इथं दिलेला 5, 2 आणि 1 3, 606, 3 आणि 1 4, 4635 सेकंद हे त्याचं उत्तर आहे. म्हणजेच 4635. कुठे आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. अतिशय सोपा प्रश्न होता हा. व्यवस्थित कन्सेप्ट समजून देण्यासाठी एक्सप्लेनेशन खूप महत्त्वाचं आहे, म्हणून ते एक्सप्लेनेशन आपण मोठं दिलेलं आहे. आता जो 5वा प्रश्न आहे पहा, आधी आपण इंग्रजीतून वाचूया. A bus departs at evening 7:15 and reaches at destination place on next day dawn म्हणजे पहाटे वगैरे 4:30. Then how many minutes will bus take to cover this distance? अतिशय सोपा प्रश्न आहे. व्यवस्थित आता मराठीवाल्यांनी पण समजून घ्या. सायंकाळी 7:15 वाजता सुटलेली एक बस दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30 वाजता पोचली तर हे अंतर पार करण्यास गाडीला किती मिनिटे वेळ लागला? आता बघा, 5वा प्रश्न. बस किती वाजता सुटलेली आहे? इव्हिनिंगला म्हणजेच सायंकाळी 7:15 वाजता सुटलेली आहे. म्हणजे 7:15 म्हणजे 7:15 ती सुटलेली आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30 वाजता ती पोचली, म्हणजे मॉर्निंगला पोचलेली आहे ती 4:30 पोचलेली आहे, म्हणजे 4:30 ती पोचलेली आहे. ठीक आहे. आता ही बस सायंकाळी निघाली होती, म्हणजे ही PM मध्ये निघाली होती आणि ती पहाटे 4:30 वाजता म्हणजे AM ती पोचलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? 7:15 पासून 4:30 पर्यंत किती वेळ लागला एवढं सिंपल आपल्याला काढायचं आहे. आणि नेहमीप्रमाणे काय करायचं, हे जे 4:30 आहेत त्याचे आपण 4:15 करून घेऊया. म्हणजेच आपल्याला हे जे 15 मिनटं आहेत ते थोडेसे बाजूला काढूया, आपल्याला सोपं कॅल्क्युलेशन होण्यासाठी. आणि असं समजा आता की 7:15 वाजता बस निघाली आणि 4:15 वाजता पोचली. हे 15 मिनटं आपण नंतर आपल्या उत्तरात ॲड करूया. तर हे आवर्स फक्त काढायचे
आता 7 पासून 4 पर्यंत जर तुम्ही मोजलं, 7 पासून बघा 8 तास, 8, 9, 10, 11, 12 पर्यंत झाले 5 तास आणि हे पुढचे 4 तास म्हणजे किती झाले 5 आणि 4 9 तास. ठीक आहे, म्हणजे 4:15 पर्यंत किती होतात 9 तास होतात. आपलं उत्तर 9 तास आलेलं आहे आणि हे जे 15 मिनटं आहे ते मी त्याच्यामध्ये फक्त पुढे लिहितो, कारण इथं आपण सेम करण्यासाठी हे 15 मिनटं कमी केले होते. म्हणजेच बसला किती वेळ लागला 9 तास 15 मिनटे ह्या गाडीला वेळ लागलेला आहे. ओके, आणि प्रश्न काय विचारलेला आपल्याला, गाडीला किती मिनिटे वेळ लागलेला आहे. म्हणजेच बस टेक टू कवर द डिस्टन्स, म्हणजे मिनिट्समध्ये आपल्याला डिस्टन्स विचारलेला आहे. आता हे 15 ऑलरेडी मिनिट्समध्ये आहेत आणि हे तासामध्ये आहेत. आता तासामध्ये करताना फक्त याला 60ने गुणावे लागेल, म्हणजे उत्तर किती येणार आहे 6, 9, 0, 0, 9 सक 54, 540 मिनिटं झाले 9 तासाचे. आणि त्याच्यामध्ये हे जर 15 मिनिट आपण ॲड केले तर बघा उत्तर किती येतं 555, म्हणजे 555. मग 555 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून 5चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. चला आता 6वा प्रश्न पाहूया. सोबतची दोन्ही घड्याळे दुपारनंतरची वेळ दाखवत असल्यास दोन्ही घड्याळांच्या वेळेत किती मिनिटांचा फरक आहे. म्हणजेच हे जे ॲडजॉइनिंग फिगर आहे त्याच्यामध्ये जो टाईम शो करतो आहे तो आफ्टरनून नंतरचा करतो आहे, म्हणजे दुपारनंतरची वेळ दाखवते. तर आपल्याला काय करायचं आहे त्या क्लॉक टाईममधला डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. तर आता बघूया पहिल्या घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत आणि दुसऱ्या घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत आणि त्यांची फक्त आपण वजाबाकी करणार आहोत. आता पहा पहिल्या घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत 8:30 झालेले आहेत, म्हणजेच 8:30 पहिल्या घड्याळाची वेळ आहे आणि दुसऱ्या घड्याळाची वेळ किती आहे 1:20. दुसऱ्या घड्याळाची वेळ आहे 1:20 आहे. आणि आपल्याला काय विचारलं आहे दोन्ही घड्याळाच्या वेळेत किती मिनिटाचा फरक आहे, म्हणजे टार्गेट आपलं जे आहे ते उत्तर मिनिट्समध्ये काढायचं आहे. पहिल्यांदा यांच्यातले फरक पाहूया आपण. 30मधून 20 गेले राहिले 10 आणि 8तून 1 गेला राहिले 7. 7 तास 10 मिनिटाचा याच्यामध्ये फरक आहे. आता आपल्याला टोटल उत्तर हे मिनिट्समध्ये पाहिजे. इथं हे 10 ऑलरेडी मिनिट्समध्ये आहेत, ह्या 7ला फक्त आपण मिनिट्स करताना त्याला 60ने गुणायचं आहे. 7 0 0 7 सक 42 म्हणजे 420 प्लस हे 10 जर इथं मिळवले तर उत्तर काय येणार आहे 430, 430 मिनिट्स हे त्याचं उत्तर येणार आहे आणि ते आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. आता 7वा प्रश्न आधी आपण इंग्रजीतून वाचूया. द हेल्थ कॅम्प स्टार्टेड ॲट 8:30 o'clock. आता 8:30 o'clock ॲट मॉर्निंग म्हणजे सकाळचे 8:30 वाजता अँड एंडेड ॲट 4:45 इव्हिनिंग आणि सायंकाळी तो 4:45ला काय झाला एंड झालेला आहे. देन फॉर हाऊ मच टाईम डीड दिस कॅम्प लास्ट, तर तो जो कॅम्प होता तो किती वेळ चालला हे काढायचं आहे. अतिशय सोपं आहे हे उदाहरण. चला आपण सोडवूया, मराठीमध्ये वाचून घेऊया म्हणजे त्या मुलांना पण तो प्रश्न कळेल. सकाळी 8:30 वाजता सुरू झालेले आरोग्य शिबिर सायंकाळी 4:45ला संपले, तर आरोग्य शिबिर किती वेळ चालले. आता किती वाजता सुरू झालं ते 8:30 वाजता सुरू झालेलं आहे. तर आपण लिहून काढूया 8:30 म्हणजे 8:30 ते सुरू झालं आणि सायंकाळी 4:45ला ते संपलं, म्हणजेच 4:45 इव्हिनिंगला ते संपलेलं आहे. तर 4:45 म्हणजेच काय आणखीन 5 झालेले नाही आहेत, म्हणजेच 4:45 काय झालेलं आहे ते संपलेलं आहे. तर आरोग्य शिबिर किती वेळ
चाललं. ठीक आहे. आता थोडासा तुम्हाला अंधार पडलेला दिसत असेल. आपल्या मोबाईलची बॅटरी थोडीशी डिस्चार्ज झालेली आहे, त्याच्यामुळे आपली फ्लॅशलाईट कमी झालेली आहे, परंतु तुम्हाला समजून घेणे इतपत ते दिसत आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पाय ते आता आपण नेहमीप्रमाणे काय करतोय, 8:30 वाजता सुरू झालं आणि 4:45ला संपलं, म्हणून आपण काय करतो, नेहमीप्रमाणे हे मिनिट सारखे करून घेऊया. असं समजा की ते 4:30लाच संपलेलं आहे, म्हणजे हे जे एक्स्ट्रा 15 मिनिट आहेत ते आपण नंतर आपल्या उत्तरामध्ये मिळवणार आहोत, कारण आपल्याला हे राऊंड फिगरमध्ये तास मोजण्यात सोपं जातं. आता 8:30 पासून 4:30पर्यंत जर किती तास होतात बघा, 9:30, 10:30, 11:30, 12:30 हे झाले 4 तास आणि पुढचे 4 तास म्हणजे टोटल झाले 8 तास. टोटल 8 तास झाले आणि त्याच्या पुढे आपण हे 15 मिनटं मिळवले, म्हणजे 8 तास 15 मिनटं हे शिबिर आपलं चाललेलं आहे. ठीक आहे. तर मग 8 तास 15 मिनटं कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 4मध्ये. अतिशय सोपं होतं हे. 7व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. आता 7व्या प्रश्नाचं उत्तर आपण सांगितलेलं आहे ऑप्शन नंबर 4. आता जो 8वा प्रश्न आहे तो आपण वाचून घेऊया. आधी इंग्रजीमध्ये वाचूया. वंदना थ्रेडेड 1 बीड इन 5 सेकंड्स. किती सेकंडमध्ये, तर 5 सेकंड्समध्ये. देन हाऊ मच टाईम इज रिक्वायर्ड टू थ्रेड 15 बीड्स इन 1 गार्लँड लाईक दिस 25 गार्लँड आर प्रिपेअर्ड. आता मराठीमध्ये वाचून घेऊया. वंदना 5 सेकंदात 1 मणी माळेत वोवते, तर प्रत्येकी 15 मण्यांच्या 25 माळा करण्यास तिला किती वेळ लागेल. हा खूपच सोपा प्रश्न आहे, परंतु अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला काय करतात, परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारले जातात. त्याचं कॅल्क्युलेशन थोडंसं मोठं असतं, परंतु तुम्ही व्यवस्थित जर समजून घेतलं तर या प्रश्नाचे मार्क तुम्हाला 100% पडतात. बघा इथे 5 सेकंदात 1 मणी माळेत वोवते. ओके, म्हणजे 1 बीड, इथं आपण बीड्स लिहूया आणि इथं सेकंड्स. 5 सेकंदामध्ये 1 बीड्स ती माळे, 1 मणी बोलूया. 5 सेकंदात 1 मणी ती माळेमध्ये वोवते. ठीक आहे, हा पहिला पार्ट आपला संपला. दुसरा पार्ट काय आहे, तर प्रत्येकी 15 मण्यांच्या 25 माळा. आता मणी किती आहेत, 15. आता 1 बीड म्हणजे 1 मणी 5 सेकंदात, तर 15 मणी किती सेकंदात हे आपल्याला आधी काढून घ्यावा लागणार आहे. तर इथं जर 15 मणी बघा, 1 मणी 5 सेकंदात, म्हणजेच एकाला जर 5ने गुणलं तर उत्तर 5 येत आहे. इथंच आपण 5ने गुणून घ्यायचं, म्हणजे 75 सेकंदामध्ये हे करणार आहे. म्हणजेच आपल्या मराठीमध्ये कसं झालं, 1 मणी 5 सेकंदात, तर 15 मणी 75 सेकंदात. हे तिरका गुणाकार करून सुद्धा तुम्ही काढू शकता. तर आपलं उत्तर काय आलेलं आहे, 15 मण्याला 75 सेकंद लागतात. तर पुढे काय, प्रत्येकी 15 मण्यांच्या 25 माळा करण्याला तिला किती वेळ लागणार आहे. आता आपल्याला काय करायला लागेल बघा, आता आपलं नवीन समीकरण कसं तयार झालेलं आहे, 15 मण्यासाठी तिला 75 सेकंद लागणार आहे. तर अशा किती माळा तयार करायच्या, तिला 25 माळा तयार करायच्या आहेत. मग आपल्याला काय करायला लागेल, ह्या 25ने 75ला काय करायला लागेल, गुणावा लागेल, म्हणजे 75 गुणिले 25. चला आपण गुणून घेऊया. थोडंसं आपण शॅडोमधून बाहेर काढूया, असं म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. 25 5 125, हातचे आले 12, 25 7 175 आणि 175मध्ये जर आपण 12 मिळवले तर उत्तर येणार आहे 187, म्हणजेच 1875, म्हणजेच 1875 त्याचं उत्तर आलेलं आहे.
तर प्रश्न काय आपल्याला की किती वेळ लागेल. आता आपल्याला काय करायला लागेल, हे 1875 चे आपल्याला काय करायला लागणार आहे, त्याचं मिनिट्स आणि सेकंदामध्ये रूपांतर करावा लागणार आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, ह्याला 1875ला 60ने भागून घ्यायचं आहे. आता आपली मुलं 4थीला आहेत, त्याच्यामुळे मी मोठ्या मुलांसारखं न करता छोट्या मुलांच्या पद्धतीने हा भागाकार करणार आहे. आता 60ने जर ह्याला भागलं तर बघा किती येणार आहे, 6×3=18 म्हणजे 3चा भाग जाणार आहे. 60×180 राहिले खाली 7, वरून घेतले 5. आता 60×1=60चा भाग जाणार आहे. यांची जर वजाबाकी केली तर खाली 15 राहणार आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण सोडवलं तर वर जो भागाकार येतो तो मिनिट्समध्ये असतो आणि खाली जो उत्तर येतं ते सेकंदामध्ये येतं. म्हणजेच 31 मिनिटे आणि 15 सेकंद हे त्याचं उत्तर आहे. मग 31 मिनिटे आणि 15 सेकंद कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 3ला आहे. म्हणून 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. आता जो 9वा प्रश्न आहे तो खूपच सोपा आहे. पहा, 745 मिनिटे म्हणजे किती तास किती मिनिटे. आता जसं आपण वरच्या गणितामध्ये सोडवलं तशाच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. इंग्रजीमध्ये बघा, 745 मिनिट्स इज इक्वल टू ... आवर्स अँड ... मिनिट्स. तसंच आपल्याला 745ला काय करायचं आहे, 60ने भागायचं आहे. जो वर भागाकार येईल तो तासामध्ये आणि जी वजाबाकी येईल ती मिनिटामध्ये येणार आहे. आणि जर आपल्याला मिनिटामध्ये आणि सेकंदामध्ये रूपांतर करायचं असेल तर वरचा भागाकार मिनिट्स पकडला जातो आणि खालचा भागाकार सेकंद पकडला जातो. परंतु आपल्याला आता तास आणि मिनिट पाहिजे, त्याच्यामुळे वरचा भागाकार हा तास पकडला जाईल आणि खालचा भागाकार हा मिनिटे पकडला, असं खालची बाकी हे मिनिटे पकडले जातील. चला, 60×1=60, खाली राहिले 14 म्हणजे 14, वरून घेतला 5, कितीचा भाग जाईल पाहते 6नेच आपण अंदाज घेऊया. 6×2=12 म्हणजे 60×2=120. तुम्ही तुमच्या पद्धतीने भागाकार करा. वजाबाकी जर आपण केली तर किती येते बघा, इथे 25 येते. आता इथून पुढं घड्याळामध्ये मिनिट्स आणि तास कन्वर्ट करताना कधीही पॉईंटमध्ये भागाकार करायचा नाही आहे. आता वरचा जो भागाकार आला तेवढे झाले आवर्स म्हणजे तास आणि खालची जी बाकी आली तेवढे झाले मिनिटे. म्हणजे उत्तर काय आलं, 12 तास 25 मिनिटे. मग 12 तास 25 मिनिटे कुठे आहे हे आपल्याला फक्त बघायचं आहे. ते आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 9व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. आता 10वा प्रश्न आहे आणि नेहमीप्रमाणे हा तुमच्यासाठी असतो. पहाटेचे 1:45 वाजले म्हणजे किती वाजले. हे जर आपण इंग्रजीमध्ये जर वाचलं तर पाहते, इट्स 1:45 ॲट dawn मीन्स व्हॉट टाईम इज इट. ओके, म्हणजेच पहाटेचे 1:45 वाजले तर किती वाजले. आता 1:45 म्हणजे 1:45 म्हणजेच किती वाजून किती मिनिटे, 1:45 मिनिटे. परंतु कसे ते AM मध्ये, म्हणजेच किती वाजले. ठीक आहे. आता इंग्रजीमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याचं उत्तर लगेच तुम्हाला कळणार आहे. 1:45 मिनिटे 1:45 मिनिटे कुठे आहेत तर इथं ते आपल्याला लगेच सापडतात ऑप्शन नंबर 2 मध्ये. मराठीमध्ये पहा, 1:45 मिनिटे दुपारपूर्व. इथं पहाटे म्हणजे दुपारच्या आधी असतं म्हणून दुपारपूर्व हे त्याचं उत्तर आहे. तुमच्यासाठी हा प्रश्न होता परंतु त्याचं उत्तर आता माझ्याकडून सांगितलं गेलं आहे. तुमच्यासाठी एक मी प्रश्न विचारतो की मी व्हिडिओ बनवण्यासाठी सकाळी 9:30ला सुरुवात केली, असं समजा की तो मोठा व्हिडिओ आहे आणि दुपारी 1:45 पर्यंत मी व्हिडिओ बनवत गेलो, तर
मला टोटल व्हिडिओ म्हणजे तो व्हिडिओ बनवण्यासाठी एकूण किती वेळ लागला ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि त्या कमेंटसमोर तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे. बघा 9:30 वाजता मी व्हिडिओ बनवायला घेतला सकाळी आणि 1:45 पर्यंत मी व्हिडिओज बनवले, म्हणजे 4 बनवले असतील, 5 बनवले असतील. तर मला व्हिडिओज बनवायला एकूण किती वेळ कंटिन्यू लागला ते तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कन्सेप्ट जर समजली असेल तर जी आपली मित्रमंडळी मंथनला बसलेली आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.